सुप्रभात मंडळी. जय भवानी, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. मी अमोघ तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मराठी मोटो व्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे राईड विथ अमोघ. आम्ही आता आहोत रत्नागिरीमध्ये. कोस्टल राईडची सुरुवात करतोय आज इथून. काल रात्री मित्राच्या घरी थांबलेलो रत्नागिरी सिटीमध्ये. इथून आता निघालो आहोत. इथून आम्ही आता चाललो आहे जयगड जेटीला. जयगड जेटीवरून आम्ही जाऊ तवसाळ गुहागर. तिथून दुसरी जेटी करून जाऊ दापोलीला. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आम्ही रत्नागिरी सिटीवरून निघालो आहे. 42 किलोमीटर जेटी दाखवते आहेत आणि वाजल्या सकाळचे 8:45. पोचायला साधारणपणे पाऊण तास तरी जाईल. सव्वा तास जाईल बहुतेक. तर भेटूया आपण आता जेटीवर. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे ना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे ना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. काल आम्ही इथेच थांबलेलो आरे वारेला. हा सिनिक व्ह्यू आहे बघा जरा. मिररची वाट लावली काकानी रिक्षावाल्या आणि माझ्याशीच भांडत बसले. काय तुला कळत नाही का? मी म्हटलं हा मला नाही कळत, तुम्हालाच कळतं. गॅरेज पण मिळणार नाही इतक्या सकाळी सकाळी मिरर फिक्स करायला. स्पॅनर किट आहे पण ती सीटच्या खाली आहे. पूर्ण सगळं काढावं लागेल मिरर फिक्स करायला. गॅरेज शोधलेलंच बरं. जयगडच्या वाटेवरती मिळेलच कुठेतरी. सफेद वाळू लाभलेला कोकणातला समुद्र किनारा, आरे वारे, गुहागर, ते बरेच आहेत. नावं घेऊ तेवढी कमीच पडतील. आणि हिरवाईने नटलेला आपला निसर्ग कोकणातला. हिरवाईने नटलेला आपलं कोकण. रस्ते चुम्मेश्वरी आहेत. हा 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 हा. हेअरपिन कर्व्स आहेत डायरेक्ट.
ब्युटिफुल लँडस्केप. मग भाई फुल एन्जॉय करतोय राईड आज. काय म्हणावं लोकांना लक्षात नाही भाईचं. 4 व्हीलरमध्ये शूटिंग करतो ड्राईव्ह करता करता. कांट हेल्प. काय माहिती लोकांचा सिव्हिक सेन्स कुठे गेलाय. ChatGPT खाल्ला वाटतं. सायकलिस्टचा ग्रुप आलाय पूर्ण. भयानक रस्ता आहे. आणि आपण आता पोचलेलो आहे जयगड जेटीला, जयगड बंदरावर. आणि जेटी आताच गेलेली आहे. सॉरी जेटी नाही, बोट आताच गेली आहे. ही बघा आता आपली जेटी येते आहे इकडे. त्या जेटीने आपण जाणार आहोत तवसाळला. मग वाट बघतोय जेटीची कधी येणार. आम्ही पोचलो आणि जेटी निघून गेली होती. वाजल्यात आता सकाळचे 11:05.
आता इथे अनलोड होईल. हे लाईन लागलेली आहे गाड्यांची, 4 व्हीलर्सची. आधी 4 व्हीलर्सला सोडतील, मग बायकर्सला आतमध्ये घेतील. इकडे जीपेची सोय आहे पेमेंट करण्यासाठी, पण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे थोडा. त्याप्रमाणे 260 रुपीज सॉरी 260 ना 160 रुपीज घेतले आहेत आमचे. ठीक आहे, आता भेटू बोटीमध्ये. लोड करतात आता गाडीमध्ये, सॉरी GT गाडीमध्ये काय म्हणतो आहे मी. माझा फोन आहे तुझ्याकडे? एवढी लाईन लागलेली आहे इकडे गाड्यांची. उतर पहिला. आता आम्ही सोडलेली आहे. चाललो आता जयगड वरून तवसाळच्या दिशेने. आणि ह्या आपल्या 2 बाईक्स आजच्या ट्रॅव्हलमधल्या. आणि हा उमंग वारंग फर्स्ट रायडर प्रो झालाय. प्रो झालाय. आपण आता पोहोचलो आहोत तवसाळ जेटीला. इथून आपण जाणार आहे. आपण आता आलो आहोत हेदवी गुहागर येथे. दशभुजी लक्ष्मी, गणेश दशभुजी लक्ष्मी मंदिराच्या इकडे. गणपतये
आपण आता आलो आहोत आपल्या दुसऱ्या जिटीजवळ, जी आहे धोपावे आणि दाभोळ, धोपावे टू दाभोळ. आता आपण दाभोळला उतरून आंजर्ल्याच्या कड्यावरच्या गणपतीला जाणार आहोत. म्हणजे इथून बघूया पुढचा प्रवास कसा करता येईल आपल्याला ते. आधी मेन स्पॉट आहे कड्यावरचा गणपती. 3:05 झाली आहेत. वाट बघूया बोटीची. मित्र तिकीट काढायला गेलाय. ये लेना अभी भी वीडियो देना इधर से अपन चल के जाते ना. अरे भाई आजच्या दिवसातली आपली दुसरी जिटी धोपावे दाभोळ. इथून आम्ही जाणार आता दाभोळला. दाभोळवरून दापोली, दापोलीवरून आंजर्ल्याचा गणपती, कड्यावरचा गणपती आहे तिकडे. चढ़ेगा ना वो पानी. आपण आता उतरतो आहे दाभोळ जेटीला. ही आपली दुसरी फेरीबोट होती आजच्या दिवसातली. बॅक जर्नी टू मुंबई, रिटर्न जर्नी टू मुंबई. आज बघूया आज कसा करता येईल पुढचा प्लॅन. ऑलमोस्ट 3:30 झालेच आहेत. कड्यावरच्या गणपतीला जायला किती वेळ लागणार आहे चेक करायला हवा मॅपमध्ये. नेक्स्ट स्टॉप आपला कड्यावरचा गणपती, तिथेच भेटू आपण पुन्हा. आता आपण आता आलो स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ येथे. दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत. जबरदस्त रस्ता आहे, वळणाचा. एकदम छोटा रस्ता आहे, नॅरो.
आपण पोचलो आहे चंडिका मंदिराजवळ दाभोळच्या. राम राम मंडळी, आम्ही आता पोचलो आहे केशवराज मंदिर दबकेवाडी इकडे. असा हा रस्ता जातो आहे केशवराज मंदिराकडे. थोडं उतार आहे, थोडा चढाव आहे पुढे. जाता जाता दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. मध्ये मध्ये ही छोटी छोटी दुकान बसून आपण काही ना काही घेऊ शकता, खाऊ शकता. कुठे मोदक आहे येताना फोटोमध्ये आहेत. फोटोमध्ये आहेत. फोटोमध्ये रिअलमध्ये हाडकी मिळत नाही. पण इथे आहेत म्हटल्यावर ते फ्रेश असतील की नाही ते गॅरंटी नाही. आज असतील फ्रेश कदाचित, संडे आहे. अरे यार अंड, आज संकष्टी चतुर्थी आहे काय? नाही नाही ना, खाऊन झालंच ना, आता काय विचारतोस? असं झालं. मग विषय संपला. असा पायरी मार्ग आपल्याला केशवराज मंदिराकडे घेऊन जाईल. याच पायरी मार्गाने आपण चाललो आहे आता. सुंदर असा ओढा वाहतो आहे बाजूने. पाण्याचा आवाज तुम्हाला ऐकायला येतच असेल. व्हिडिओमध्ये येत नाही, जरा जवळ जावं लागेल ओढा बघायला. हा बघा, मंदिराला जाता जाता ओढ्याकडे वळला. मंदिर राहिलं बाजूला. उमंग इकडून आहे ना? तू बघितला बाण? मी नाही बघितला. मित्रा, मंदिर कुठे आहे ना? मंदिर कुठे आहे? आम्ही आता पोचलो आहे केशवराज इकडे. दापोलीमध्ये आहे ते.
प्रवेशद्वार आहे. असं थोडं वाकून जावं लागतंय आपल्याला आतमध्ये. हरणे येथील सुंदर अशा केशवराज मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही आजचा प्रवास इथेच थांबवला. खरं तर आज आम्ही कड्यावरचा गणपती इथे सुद्धा जाणार होतो, पण खूप उशीर झाल्या कारणाने आम्ही तिथे जाण्याचे टाळले. कारण का तिथे राहण्याची काही सोय वगैरे आहे की नाही याची जरा शंका नव्हती, म्हणून आम्ही तिथे नाही गेलो. उद्याचं आपलं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे कड्यावरचा गणपती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.